MBAची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा मोह टाळत जळगाव इथल्या निलेश शेटे यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं। 10 शेळ्यांपासून 2 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यवसायात आज 104 शेळ्या आहेत। शेळीपालनासोबत निलेशनं सातपुडा गावरान नावाचा ब्रँडही विकसित केलाय। सातपुडा गावरान ब्रँड या नावानं शेळ्यांची आणि मटणाची विक्री करण्यात येते। जळगाव इथल्या निलेश शेटे यांनी शिक्षणानंतर शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निश्चय केला। MBA मार्केटिंग पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस मुंबई पुणे इथं नोकरी केली। नोकरी करत असतानाच जामनेर तालुक्यात भाडेतत्वावर शेड घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरू केला। पोल्ट्री व्यवसायात अपयश आल्यानंतरही त्यांनी 2 वर्षांपूर्वी जळगाव शहरालगत 10 शेळ्या घेऊन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला। मी सुरुवात साधारणतः 10 शेळ्यापासून केली होती। तेव्हा आमचा एक प्रकल्प होता की आम्ही सातपुडा गावरान नावाने एक आपलं व्यवस्थित सगळं मीठ प्रोडक्टमध्ये उतरावं। त्यासाठी आम्ही बकायदा मीठ पर्पजसाठी शेळ्यांची निवड केली होती की ज्याच्या जेणेकरून चांगल्या प्रकारचे मीठ पर्पजसाठी आपल्या शेळ्या उत्पन्न करता याव्या। निलेश यांना शेळीपालन व्यवसायात त्यांच्या मावस भावाचीही साथ मिळते। निलेश आणि राजेश यांनी शेळीपालनामध्ये स्थानिक शेळ्यांवर भर दिलाय। आठवडी बाजारातून स्थानिक शेळ्या खरेदी करतात। त्यांच्या पैदाशीसाठी मात्र जमनापारी, सिरोही, तोतापुरी, सुरती, काठेवाडी, उस्मानाबादी यासारख्या जातीवंत बोकडांचा वापर केला जातो। जमनाबारी आहे याची जास्त करून पैदास ही बालाघाट वगैरे याच एरियात असते आणि सगळ्यात कॉस्टली बकरा हा जातो। कुर्बानीला सगळ्यात महाग बकरा याचीच जास्त सगळ्यात मागणी असते। आणि नंतर आमच्या शेडवरती तेच जमनाबारी बकऱ्याचं क्रॉस केलेलं आहे। काठेवाडी बकरी आणि जमनाबारी बकरा या दोघींचं हायब्रिड आहे। या बकऱ्यात आणि ह्या बकऱ्यात फक्त 30% डिफरंट आहे। शेडमधील शेळ्यांची नोंद ठेवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो। नोंदीच्या नियमितपणामुळे शेळ्यांची संख्या, वजन याचा अचूक अंदाज मिळतो। नोंदीमुळे शेळीपालन व्यवसायाचे नियोजन होतं। निलेशने सातपुडा गावरान मटन शॉप देखील सुरू केलंय। या दुकानात चांगल्या दर्जाचं मटण मिळत असल्यानं ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, जळगाव।